तुम्हाला काही दिसत आहे का नाही, बट आम्ही डेंजर रोडने चाललोय खाली. हाय हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम टू कप्स अँड कंपास चॅनल. आज बालीचा फर्स्ट डे आहे आमचा. तर आम्ही काल इथे स्टे केला होता. एकदम छान हॉटेल आहे. इकडे एक दिवसाचा स्टे होता, सो बेसिक ॲम्युनिटीज होतात त्याच्यानुसार बुक केलेलं होतं. बट तरी मला खूप जास्त आवडलं. नेचर वाईज खूप मस्त आहे हॉटेल. आमची ही रूम होती आणि मला तरी ब्रेकफास्ट खूप जास्त आवडला. आणि बेसिक असं एकदम शांत आणि एकदम असं एस्थेटिक टाईप वाटतं. छान आहे. Meet Putu. Yeah, thank you. Yeah. Good morning, Putu. Sorry about the situation, condition. No, not an issue. All good? Yeah, good. So here is our cab and how it looks. It's quite cool. We want to temple is 20 minutes, yeah? Okay. That is how many time you are in Bali? Oh, so this is our This is your first time, right? first international trip. Pardon? First international trip. First international trip? Yeah, and that too in Bali now. So we are a little bit, Yeah. nervous as well. Yeah. And excited as well. So don't worry. Yeah. Make this new experience here, yeah? Yeah. Enjoy and peaceful with your vacation. Yes. Which from India? Which India are you from? So we are from Pune, which is near to Mumbai. Oh, Mumbai. Yeah. Mumbai, So you must have heard about Mumbai, right? I was to hear about the Mumbai, but I never been there. Yeah. Thank you so much for your contact to me. I appreciate about that. Yeah. Thank you. So I'm sorry also in this month I'm just really busy. That is too many clients. Oh. Contact so that I Okay. work with the team. You know. Yeah. Definitely, it's going to be in team, right? Without team, Without team it's just gonna be Yeah. a little bit difficult. So that is more Yes. than 1, 2, 3 pickups. okay. So this is another area. This is place for the golf. Oh, government. That golf. You know golf? That is play golf. Oh, golf. Golf, that one, Okay. you see? Okay. Your name is Nikhil. Yeah, And for you, क्रांती. Kranti. Kranti. Yeah. Nice to meet you. Yeah. Yeah. सो आज आमचा पहिला दिवस आहे. काल रात्री यायला उशीर झाला जसं हिने सांगितलं होतं. आणि आज आम्ही निघालोय 2 पॉईंट्स कवर करायला. एक तर आहे उलुवाटू टेम्पल आणि दुसरं GWK कल्चरल पार्क. ट्रॅफिक आहे. बालीतला ट्रॅफिकचा इश्यू आहे आणि इकडे काल थोडासा पाऊस पण झाला होता, रेनिंग. सो त्यामुळे पण काही रस्ते बंद आहेत. काही ठिकाणी फ्लडिंग पण झालं होतं. बट या फर्स्ट ट्रिप, लेट्स सी हाऊ इट गोज. या आणि आज आम्ही चेकआउट केलं आहे कारण कालचा स्टे हा फक्त एका नाईटसाठीच बुक केला होता. जस्ट आम्हाला हा एरिया आजच्या दिवसात कवर करायचा होता आणि आज आम्ही रात्रीसाठी दुसरा स्टे बुक केला आहे. सो इव्हिनिंगला तिकडे चेक इन करू.
तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा असा अथांग असा पसरलेला आपला हिंदी महासागर आहे आणि इथे समुद्राच्या बाजूला या 87 मीटर च्या उंचवट्यावर जे मंदिर आहे या खडकावर ते आहे उलुवातू मंदिर. हे बाली बेटावरचं सर्वात पवित्र आणि महत्त्वाचं मंदिरांपैकी एक आहे आणि यालाच खडकावरील मंदिर असं पण म्हणू शकतो आपण आपल्या भाषेत, कारण उलुवातूचा अर्थ जर आपण ट्रान्सलेट केला तर ते खडकावरील मंदिर असं काहीतरी होतं. आणि या मंदिराचा इतिहास आपल्या भारतीय संस्कृतीशी खूप जास्त जोडलेला आहे, कारण इतिहासामध्ये इथे एक ऋषी येऊन गेले होते काहीतरी, आय थिंक ऋषी मपुपुत्रन, जे की जावा बेटांवरून आले होते आणि जावा बेटांवरती ऑलरेडी आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीचा बराचसा प्रभाव होता आणि त्यानंतर त्या ऋषींनी इथे या मंदिराची पायाभरणी केली होती आणि पुढे अजून एक कोणते तरी ऋषी होऊन गेले, त्यांनी अजून या मंदिराला डेव्हलप केलं. सो आपण जर बघितलं तर बालीचा हिंदू धर्म हा भारताच्या हिंदू धर्मापेक्षा जास्त काही वेगळा नाहीये. आणि इकडचे जे आपले मूळ तत्व आहेत, जसं की आपलं कर्म झालं, मोक्ष झालं, मूर्तीची पूजा झाली, हे आपल्यासारखेच बऱ्यापैकी आहे आणि इथली देवाची भक्ती करण्याची पद्धत वगैरे हे जवळपास आपल्यासारखंच आहे. त्यामुळे हे सर्व बघून असं वाटतं की आपण इतक्या लांब असून सुद्धा आपली संस्कृती आणि विचार आपल्यापेक्षा लांब ऑलरेडी पोहोचलेले होते त्या काळात. इथे हे कोणत्या पण टेम्पलमध्ये जायचं असेल तर हे आपल्याकडे जसं लुंगी असते त्या प्रकारचं हे सॅरॉंग घालणं मॅन्डेटरी आहे, जेव्हा तुमचे पाय उघडे असतात. शॉर्ट्स असेल कपडे. हां, त्यामुळे तिने घातले आणि जेंट्स लोकांना पण आहे ते मॅन्डेटरी, बट जर तुमचे फुल पॅन्ट्स असतील तर तुम्ही अशा प्रकारचं ते येल्लो कलरचा कपडा ते बांधून देतात, सॅरॉंगचाच प्रकार आहे हा. सो ते मला फक्त बांधलं ते. जर तुम्ही शॉर्ट्सवर येणार असाल तर तुम्हाला ते फुल बांधावं लागेल आणि ह्याची प्राईस त्या तिकीटमध्येच इन्क्लुडेड आहे. सो त्याला काही एक्स्ट्रा पे करायची गरज नाही, जाताना फक्त ते तिथंच काढून द्यायचं रिटर्न. यासाठी आम्ही पे केले होते अराऊंड 1,00,000 IDR, अराऊंड इंडियन रुपीजमध्ये 550 रुपये ॲप्रॉक्सिमेटली. Yung isa, best yung 360. वरती वरतून तिकडे आले बॅक साईडवरून जा. इकडे मागं खूप येतं. क्या बोला तुम्ही? खूप येतं. अरे क्या क्या करूं मैं इसका, क्या करूं इसका. मंकीज खूप आहेत, त्यामुळे सांभाळून. बरेच व्हिडिओ बघितलेत, मंकीज सगळे घेऊन पळून जातात, मोबाईल, कॅप. इथे हा केकाक डान्स असतो. या उलुवटे टेम्पलच्या एरियात ना एक केकाक फायर डान्स नावाचे एक इव्हेंट किंवा त्यांचं कल्चरल ॲक्टिव्हिटी असते. ती दररोज संध्याकाळी होते 1 ते 1.5 तासासाठी. त्याला प्री बुकिंग करणं गरजेचं असतं. आम्हाला संध्याकाळी वेळ नाही आहे, कारण सध्या आम्हाला स्टेसाठी थोडंसं लांब जायचं आहे, त्यामुळे सध्या तरी ते आम्ही प्लॅनमध्ये नव्हतं घेतलेलं. बघू, या 2-4 दिवसात जर जमलं तर आम्ही ते करण्याचा प्रयत्न करू. आम्ही लंच करायला आलो. सर ऑप्शन माझ्या तर डोक्यावरून जातं.
मला भूक लागली. तिच्या चेहऱ्यावरून ते एकदम क्लिअरली कळते, चेहरा एकदम सुकून गेलाय. आणि फर्स्ट जास्त ऊन आहे सनस्क्रीन लावायचं विसरलो आणि त्यात मी sunscreen लावायची विसरले. आणि लगेच चेहऱ्यावर तुम्ही इफेक्ट बघू शकता कसा आहे. ऑर्डर केलं तर एक स्मूदी आणि एक नासी गोरेंग. ऑर्डर केलं स्मूदी आणि नासी गोरेंग. नासी नाशिककडे राईस आहे, तिथे पण नासी मिळेल, तिथे राईस. एक नासी गोरेंग आणि एक स्मूदी ऑर्डर केली कुलवाटी सनसेट. बघूया आता काय येते कसं येते. त्यांनी आता हे कॉम्प्लिमेंटरी बनाना चिप्स आहेत, सगळ्यांनाच भेटतात. कुलवाटी सनसेट स्मूदी कशी आहे गं? कोणती साईड झाली असते ही काही? वा वा वा, काय प्रश्न आहे बघा. कोणती साईड खाली दाखव एकदा स्ट्रॉ त्यांना. वा, मधून कट करून घे. सांग ना. ही खाली असते ना? हां ती खाली असते, टाकणार ती दुसरी असते खाली. बाय बाय. कशी आहे? भारी आहे. मस्त आहे. दुसरी ऑर्डर पण आली आहे, नासी गोरेंग विथ प्रॉन्स. काय वाटतं तुला बघून कसं आहे ते? फक्त राईस खाऊन देतात. हां डायरेक्ट राईस खाऊन देतो, वाळूमध्ये देतात. हे बघा. आणि सरप्राईज हिअर इट इज डायरेक्ट प्रॉन्स. लेट्स सी कसं टेस्ट लागतं ते. टेस्ट छान आहे. याच्यात काजू, वटाणे, गाजर, हाफ फ्राय एग आणि डायरेक्ट प्रॉन्स दिले त्यांनी आणि थोडंफार सॅलड पण आहे. टेस्ट अशी थोडीफार समथिंग फ्राईड राईस टाईप पण नाही म्हणते ना, टेस्ट छान आहे. त्यांनी हाफ फ्राय ऑमलेट पण दिलं आणि त्याच्यावर आय गेस हे काय पण होतं चिंच काय होतं ते खोबरं. हां असं फ्राय केलं त्यांनी खोबरं आणि ते टाकलं त्याच्यात. हार्ड फ्राईड आहे. बॉइल्ड प्रॉन्स आहे. स्पायसी आपल्याला स्पायसी फक्त आपल्याकडे भेटतं. टेस्ट बाकी छान आहे. पहिलं तुमचं एवढं असं पूर्ण प्रॉन्स डायरेक्ट खाल्ल्यासारखं खातं. टेस्ट छान आहे, कधी वेगळी. उलोटू टेम्पल केलं. उलोटू टेम्पल नंतर आम्ही लंचसाठी थांबलो होतो. उलोटू टेम्पलच्या गेटच्या बाहेरच एक छान लोकल वारुंग आहे. वारुंग म्हणजे रेस्टॉरंट इथल्या भाषेत. तर तिथे आम्ही 2 गोष्टी ट्राय केल्या, आणि स्मूदी आणि नासी गोरेंग राईस, फ्राईड राईस विथ प्रॉन्स. दोन टेस्ट छान होती. आपल्यापेक्षा काहीतरी वेगळी, आपल्या जागी स्पायसी ना. बट स्पायसी असते. आता तिथून आम्ही निघालो आहे GWK कल्चरल पार्कसाठी. आणि तिथे मग तिथला एरिया एक्सप्लोर झाल्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या स्टे लोकेशनकडे जाणार आहोत. तर चला मग जाऊयात JWK कल्चरल पार्क. प्रत्येक घराच्या बाहेर एक वेलकमिंग मूर्ती असते देवासाठी रेफर केलेली. सो त्याला ते दररोज पूजा करतात सकाळी संध्याकाळी त्यांच्या याच्यानुसार. आणि त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं किंवा फोटो काढणं ती पूजा करताना ते करू नये असं ऐकलं होतं.
कारण तसं केलं तर तुमच्या हेल्थवर परिणाम होतो, तुम्ही आजारी पडू शकता. सो तेच ते त्यांना विचारत होतो. सो नॉट शुअर बट येस एक्सपिरियन्स ऐकलं त्यांनी ॲक्च्युली ते ना. हां, इथे नाही ऐकलं होतं ते पण आमच्या जवळच्या म्हणजे माझ्या कझिन्सकडूनच, कारण त्यांना तसं एक्सपिरियन्स आला होता ॲक्च्युअलमध्ये. सो आय एम नॉट शुअर एक्झॅक्टली किती हे खरं आहे, बट या वी नीड टू रिस्पेक्ट एव्हरी कल्चर. आय थिंक हिअर इट गोज WK. या Let's go. Let's go. Yeah. Finally out of the traffic. 1 hour's free. Yeah. Almost. Yes. Finally आलोय GWK. I think ऑलमोस्ट 7-8 किलोमीटरसाठी आम्हाला 1 तास लागलाय. चांगलं आहे. इंडियातून बाहेर येऊन सुद्धा ट्रॅफिकमध्ये जावं लागतं. चला. तर आम्हाला आमच्या ड्रायव्हरने जिथे व्हेकल पार्किंग आहे तिथे ड्रॉप केलं. तिथून पुढे शटल बस आहेत त्यांच्या, ते आपल्याला वरती घेऊन येतात कल्चरल पार्कमध्ये. जवळपास 1-1.5 किलोमीटरचा हा राऊंड असेल. आणि याचं जे एंट्री तिकीट आहे ते आम्ही क्लूक ॲपवरून बुक केलेलं होतं. GWK कल्चरल पार्कमध्ये आतमध्ये आल्यानंतर सर्वात आधी आपल्याला अनुभवता येते ती बालीची संस्कृती. आणि ते त्यांनी इथल्या एम्पी थिएटरमध्ये दररोज प्रत्येक काही वेळानंतर 2 प्रकारचे शोज असतात वेगवेगळ्या डान्सचे. सो चला तर बघूयात आत्ता कोणता शो आहे. supernatural powers and considered to protect humans from evil forces. Even though the figure is scary, the battle dance is performed in an attractive and entertaining way. Please welcome Battle Dance! 包容讲述了巴黎。 Battle
भारतातला सर्वात लोकप्रिय आणि पवित्र असा एक प्रकारचा नृत्य प्रकार आहे. आणि यामध्ये आजचा जो आपण बघत आहोत तो सिंहासारखा दिसणारा प्राणी तो म्हणजेच बॅरॉंग. आणि बालीच्या हिंदू संस्कृतीत त्याला सृष्टीचा रक्षक, एक चांगला राजा असं मानलं जातं. या बॅरॉंगचा चेहरा जर तुम्ही नीट पाहिलात तर आपल्याकडे बऱ्याचशा पुराणातल्या कथांमध्ये ज्याप्रमाणे वेगवेगळे देवी देवतांचे वाहन वगैरे आहेत, किंवा आपल्याकडे सणासुदीला जसे मुखवटे घालून डान्स नृत्य केले जातात, तर हीच तशीच काही पद्धत आपल्याला इकडे पण बघायला भेटते. बालीच्या लोकांची अशी एक श्रद्धा आहे की बॅरॉंग त्यांच्या गावांचे, त्यांच्या लोकांचे वाईट शक्तींपासून रक्षण करतो. तर अप्रतिम असा बॅरॉंग डान्स अनुभवल्यानंतर आता आपण निघालोय GWKच्या खऱ्या आश्चर्याकडे किंवा मुख्य पुतळ्याकडे. आणि तिकडे जाताना आपल्याला पहिल्यांदा लागतो तो म्हणजे हा विष्णू प्लाझा. हा भगवान विष्णूंचा अर्धपुतळा आहे आणि अर्धपुतळा असून सुद्धा हा खूप असा भव्य जाणवतोय. आणि आपण बघू शकता की त्याचा चेहरा किती शांत आणि तेजस्वी दिसतोय. इथे उभं राहून एक मात्र जाणवतं जेव्हा आपण या मूर्तींकडे पाहतो, की तेव्हा हे भारतापासून कित्येक किलोमीटर लांब असून सुद्धा आपली हिंदू संस्कृती इथे किती दिमाखात उभी आहे. आणि त्याचा विचार करून पण मनात एक खूप जास्त छान असे फिलिंग्ज येतात. प्राऊड फील होतं आपल्या हिंदू संस्कृतीबद्दल. तर विष्णुदेवांचं दर्शन घेऊन आपण जसं परत पुढे थोडस जातो, तेच आपल्याला लागतो तो म्हणजे गरुड प्लाझा. आणि इथे हा आपण बघू शकतो की विष्णुदेवांचं वाहन असलेला हा गरुड देव, फक्त गरुडाचाच हा पुतळा इतका अवाढव्य आहे की याच्यासमोर आपण सुद्धा खूप लहान दिसतोय. आणि इथे तुम्ही समोर उभं राहून जर बघितलं तर हा इतका परिसर सिनेमॅटिक असा आहे की तुम्हाला इथे काय बघू आणि काही काही नाही असं होऊन जाते बघा. तर मित्रांनो, मुख्य पुतळ्याकडे जाताना इथे थोडस चालत जावं लागतं अजून पुढे. तर हा 200 ते 300 मीटरचा एक पट्टा असेल, जिथे शटल सुद्धा अवेलेबल आहेत. त्याचे चार्जेस ते एक्स्ट्रा घेतात, अराउंड 40,000 IDR. पण आम्ही निघालोय चालतच. हे बघा मित्रांनो, आता तुम्ही जे बघताय ते बघून व्हिडिओमध्ये तेवढं जाणवत नाही, पण समोर हा पुतळा बघितला तर तुम्हाला जाणवेल की हा पुतळा किती जास्त उंच आहे. हा जगातील सर्वात उंच मानवनिर्मित पुतळ्यांपैकी एक आहे. याची उंची तब्बल आय थिंक 122 मीटर एवढी आहे. आणि हा जो पुतळा आहे तो आपल्या भारतातील स्टॅच्यू ऑफ युनिटी नंतर जगातील सर्वात मोठ्या पुतळ्यांपैकी एक आहे.
आणि ह्या पुतळ्यात तुम्ही बघू शकता की इथे भगवान विष्णू हे गरुड देवावर स्वार होऊन बसलेले आहेत, असं हा पुतळा आहे. खूपच मस्त असा हा पुतळा आहे. या पुतळ्याला बनवायला याचे जे शिल्पकार होते त्यांना जवळपास 28 वर्ष लागली होती असं म्हणतात. या पुतळ्याच्या आतमध्ये सुद्धा म्हणजे जवळपास 9व्या आणि 23व्या मजल्यावर आपल्याला जाता येतं. त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा पैसे पे करावे लागतात तिकिटामध्येच. आणि तिथून तुम्हाला एक व्ह्यूइंग गॅलरी आहे, जिथून तुम्ही बालीचा, समुद्राचा असं मस्त असा व्ह्यू पाहू शकता. प्लस तिथे थोडेसं एक्झिबिशन टाईप पण आहे, ज्याच्यात त्यांची हिस्ट्री वगैरे त्यांनी दाखवलेली आहे. आम्ही ते तिकीट घेतलं नव्हतं, कारण त्याचे चार्जेस पण एक्स्ट्रा होते. प्लस आम्हाला तेवढा वेळ पण नव्हता, कारण आजचा स्टे जिकडे आहे तिकडे जाण्यासाठी आम्हाला थोडंसं लवकर निघायचं आहे, कारण इकडे बऱ्यापैकी लवकर सगळं बंद होतं. सो त्यामुळे आम्ही ते तिकीट घेतलं नाही. आणि तुम्ही जर कधी GWK ला आलात आणि तुमच्याकडे वेळ असेल तर त्या व्ह्यूइंग गॅलरीला नक्कीच भेट द्या आणि तिथला अनुभव कसा होता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. It's just decorative items. Decoration. Yeah. Like Taj Mahal. Yeah, like Taj Mahal. You will be the king. Yeah. Queen. Oh my god. Firework. Yeah, fireworks. Yeah, that was the final ceremony. It's actually the main ceremony. Yeah, that is done. The final ceremony that is not in the hotel. No, you can do it on hotel. No, the one that is outside. Yeah, this for us. We planned it outside. Oh, you plan. Okay. Yeah. Congratulations Some- for you, yeah? Yeah, thank you. I hope you're always together until in the end. Yes, sure. Same for you too. Thank you. Yes. Yeah. Hello. Yes, yes. Thank you. कसं आहे मॅडम? मस्त नाही बसायचं? तू वरती चढून बसावं लागते. राईस टेरेस, राईस फार्म आहे बाजूला.
तर आत्ता आम्ही थांबलो एका ठिकाणी जेवणासाठी ते जेवण करण्यासाठी, कारण हॉटेलला पोचायला अजून थोडासा अर्धा तास लागेल, पण तोपर्यंत हॉटेलचं किचन बंद होतं आहे मेन म्हणजे. इकडे बऱ्याच ठिकाणी सगळं लवकर बंद होतं 7, 8, 9 पर्यंत. त्यांचं हॉटेलचं किचन हे 8 वाजेपर्यंतच बंद होणार आहे. तर त्यामुळे आत्ता आम्ही जातो ऑन द वे एका ठिकाणी थांबलो. त्यावेळी मी सांगितलं चांगलं इथे, तो आम्ही इथे थांबलो. ॲम्बियन्स एकदम छान आहे आणि आम्ही जिथे बसलो आहे ते पण एकदम मस्त आहे, पाण्यात आहे ते. आणि आम्ही एक ऑर्डर केली आहे, ते बघू शकतो तुम्ही कसं आलं. तर याचं नाव आहे टेम्पे मेनंडोना मीना समथिंग असं काहीतरी आहे. कर ना ट्राय, बघ कसं आहे सांग. कशी टेस्ट आहे? तू सांगा. कशी टेस्ट? तू खाल्लं ना आता? नाही. चिकन टेस्ट आहे त्याच्यामध्ये, काहीतरी डाळीत मिक्स केल्यासारख्या टाईपमधलं आहे ते. आणि ही एक चटणी आहे त्यांची सॉस टाईप, त्यासोबत हे एकदम मस्त लागतं. असं प्लेन पण ठीक लागतं, असं वेगळं काहीतरी. आणि हे मस्त आहे. तुमचं नाव काय होतं? नाव लक्षात राहत नाही. टेम्पे मेडोना मीना. जर तुम्ही बालीला येत आहे तर माझं पण असं सजेशन राहील. आता हे प्रत्येकाची चॉईस आहे. जर तुम्ही घरापासून लांब येत आहे, इंडियातून बाहेर येत आहे ॲज अ टुरिस्ट, तर तुम्ही तिथलं लोकल फूड जास्त ट्राय करा. असं काही काही ट्राय करू शकता तुम्ही. कशी आहे टेस्ट? छान आहे. हे केलेलं आहे आय थिंक आपल्याकडे कसं फ्राय करतो रवा फ्राय, तसं रवा फ्राय टाईप फ्राय केलेलं नाही आहे, शिजवलेलं आहे वाफेवर. एकदम मऊ अशी छान टेस्ट लागते. तर त्यांचे सॉसेस वेगळे, असं वेगळी टेस्ट तिखट नाही लागत त्याच्यात. तिखट नाही. हां छान आहे. ते सॉससोबत ट्राय करतात. वॉटर स्पिनच पाऊस. छान आहे. आता रात्रीचे 9 वाजत आले, 8:45, आणि आम्ही आता जेवण करून निघालो आहे. एक 15-20 मिनटात आम्ही पोहोचून जाऊ आमच्या स्टेला. पाऊस सुरू झाला आहे आणि इकडे एकदम सगळीकडे शांतता आहे. रोडवर हां एवढी शांतता, गाड्या पण खूप कमी दिसत आहेत. आता हे थोडंसं आउटस्कर्टला आहे हॉटेल, आणि रात्री लवकर बंद होतात इकडे सगळे ठिकाणं. मोस्टली आउटस्कर्ट्सचे एरिया ते तर जास्त लवकर होतात, 8 ते 9 पर्यंत. आणि सिटीमध्ये जे आहेत ते 10, काही खूप कमी दुकानांचे 11 पर्यंत चालू असतात. सो हॉटेल्स वगैरे ते पण सगळे 9-10 पर्यंत मॅक्सिमम क्लोज होऊन जातात. त्यामुळे आम्ही जेवण पण करून घेतलं, पुस्तक बघितलं, आणि आता थोड्या वेळात हॉटेलला पोहोचू. लेट्स सी. येस, आता आम्ही पोहोचलोय त्या आमच्या स्टेच्या पिकअप एरियामध्ये. इथे खूपच जास्त रिमोट एरियामध्ये आहे. येस, आणि त्यांनी आमच्यासाठी पिकअप पॉईंट आहे. येस. He know that is about our village. Oh. Yeah. Hi. Yeah. So he's going to pick us up from the shuttle. We are going to the property. Yeah. आता हे आम्हाला पुत्तू भाऊ आम्हाला डायरेक्ट 2 दिवसानंतर भेटणार आहेत. उद्या ते त्यांच्या मित्राला पाठवणार आहेत. मॅडम बसलेत ऑलरेडी. कसं होतं रस्ता? लास्ट डे ऑफ लाईफ. असंच वाटत होतं का?
मी गेले कुठे आहे? Yes. Bye bye. Good night. Drive safe. Yes. Message us when so you reach home. Yeah. पलीकडे सर पण बस. हो पाऊस आहे. आय एम नॉट शुअर तुम्हाला काही दिसत आहे का नाही, बट आम्ही डेंजर रोडने चाललोय खाली. हो. दोन म्हणजे पण काय पडलंस? एक पट्टी. सकाळी बघण्यात मजा येईल. ऍक्च्युअल रस्ता कसा आहे सकाळी दाखवतो. आणि आम्हाला पण सकाळी बघायला भेटलं. आम्हाला पण दिसत नाही आता काहीच. माझ्याकडे तर पुन्हा सरप्राईज होतं. मला नव्हतं माहिती असं काय म्हणजे असं काही बुक केलंय म्हणून. हा हिला सांगितलंच नव्हतं कुठे काय काय स्टे आहे. नाही माहिती तुम्हाला दिसते का नाही, त्याच्यात काही कॅप्चर होते का, बट आवाज ऐकू शकता. कुठेतरी चाललो डेंजर ठिकाणी. हो काहीतरी दिसतंय का पाठीमागे? पाठीमागे काहीच दिसत नाही. फुल अंधार आहे. काही म्हणजे काहीच दिसत नाही. आता तोंडावर फ्लॅश आहे मग तर काही दिसत नाही, पण फ्लॅश लावून पण काही दिसत नाही. हो हा उचलून नेण्याचे 200% चान्सेस एकदम इझिली कोणी पण कोणाला उचलून नेऊ शकतं. And finally we are here somewhere. हो एकच बॉटल पडली ना. थांब 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 नंतर उचलू. आता लाईट दिसली बाबा नीट प्रॉपर रोडला. पोचलो बाबा. खूप खाली आहे. Shall I help you? Sorry, I cannot take you. Oh, okay. Help. You want help? No. भाऊ बॅग घेऊन चाललेत आपली. खूप डेंजर उतार आहे. फायनली मी पोहोचलोय आमच्या आजच्या स्टे लोकेशनला. आजूबाजूला पाहू शकतो की किती घट्ट दाट असा अंधार आहे. खूप जास्त शांतता पण आहे इथे आजूबाजूला. थोडासा रिमोट असा एरिया आहे आणि त्यात हे लोकेशन पण एकदम युनिक असं आहे. सो आता आम्ही नक्की कुठे थांबलोय, हे ठिकाण कसं दिसतं आणि इथला आमचा अनुभव कसा आहे हे तुम्हाला कळेल पुढच्या ब्लॉगमध्ये. त्यामुळे इथला अप्रतिम असा व्ह्यू पाहण्यासाठी पुढचा ब्लॉग अजिबात मिस करू नका. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुम्हाला काही कमेंट करायचं तर नक्कीच कमेंट करा. धन्यवाद. जय शिवराय.